हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत पत्तागोबीचे कोफ्ते। सगळ्यात आधी तर पत्तागोबी खुसून घ्या, व्यवस्थित स्वच्छ पाण्यात धुवून घ्या। त्यानंतर सगळं त्यातलं पाणी प्रॉपर काढून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण आता यामध्ये बेसन पीठ, थोडं कॉर्नफ्लॉवर, लाल तिखट, हळद सगळं मिश्रण काही मसाले टाकून आपण व्यवस्थित असे याचे छान विदाऊट पाण्याचा हात यूज करता याचे छोटे छोटे गोळे करून घेणार, जसे आपण मंचुरियनसाठी करतो तसे। अगदी हे बघा, असे प्रॉपर असे छोटे छोटे गोळे करून घ्या व्यवस्थित, विदाऊट पाण्याचा हात न घेता। पाण्याची काही सुद्धा गरज लागणार नाही। आणि अशा प्रकारे गोळे रेडी आहेत। आपण नेक्स्ट प्रोसेस असणार आपली तळण्याची। तर तळताना फक्त एवढीच काळजी घ्यायची, आतून व्यवस्थित हे गोळे तळले गेले पाहिजे किंवा शालो फ्राय झाले पाहिजे। अशा प्रकारे असे सगळे मी गोळे काढून घेतले आहेत प्रॉपर। त्यानंतर नेक्स्ट पार्ट येतो भाजीचं। आपल्याला वाटण करून घ्यायचं मिक्सरला। हे बघा, हे सगळे जिन्नस आपण टाकून याचं मिक्सर करणार आहोत। इकडे मी तेलाचा तडका दिला, त्यात जिरे मोहरीची फोडणी घालून सगळे मिक्सर घातले। हे लालसर झालं, त्यामध्ये मी चटणी, मीठ, लाल तिखट आणि गरम मसाला घालून परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेतले। नंतर मी पाणी घातले याच्यात, जेवढं क्वांटिटीनुसार तुमच्या पाणी घाला, कोथिंबीर घालून गार्निश करा। त्यानंतर थोडं त्याला 15 मिनिटं झाकण देऊन छान अशी उकळ आली, त्यानंतर आपली छान असे मंचुरियनचे गोळे टाका आणि तुमची रेडी आहे पत्तागोबीचे कोफ्ते। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।